ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. सर्वात प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या अगदी मनःपूर्वक खूप 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 शुभेच्छा. आपण माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता आणि भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायावरचा प्रत्येक श्लोकातला प्रत्येक शब्द समजावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या माध्यमातून आपला सुरू आहे 15वा अध्याय. गीतेचा सारगर्भ आशय घन असा हा अध्याय आहे आणि गीतेतला परमोत्कर्ष सर्वोत्कृष्ट अध्याय असं म्हणता येईल असा अध्याय आहे. आणि मुहूर्त कसला आहे असं विचाराल तर दिवाळीच्या अगदी मध्यावर आपण भेटतो आहे. दिवाळीच्या अगदी मध्यावर नुकतीच कालच लक्ष्मीपूजन झालेलं आहे, म्हणजे दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आहे. आणि उद्या आहे पाडवा, बलिप्रतिपदा. असा इतका सुंदर मुहूर्तावर आपण भेटतो आहे. सगळीकडे अतिशय उत्साहाचं, अतिशय चैतन्याचं, अतिशय आनंदाचं, हर्षभरित असं सगळीकडे वातावरण आहे. आणि या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपण अष्टलक्ष्मींना त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे. लक्ष्मी ही वैभवाचं तर प्रतीक आहेच. आपल्या सगळ्यांना वैभव पाहिजे, संपन्नता पाहिजे, समृद्धी पाहिजे, हे तर आहेच आहे. पण त्याच्या जोडीला नुसतेच आपल्याकडे लक्ष्मी याचा अर्थ नुसताच पैसा नाही आहे बरं का. नुसताच पैसा किंवा द्रव्य किंवा ज्याला आपण कॅश व्हॅल्यू किंवा क्रयमूल्य ज्याला आहे त्यालाच आपण लक्ष्मी मानतो असं नाही. आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्तुंग आहे, अतिशय विशाल आहे आणि अतिशय त्याला जाज्वल्य अशी परंपरा आहे. आपल्याकडे अष्टलक्ष्मी मानलेल्या आहेत. या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने त्याचासुद्धा थोडासा विचार करूया. आपल्याकडे धनलक्ष्मी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर धान्यलक्ष्मी आहे. ज्या घरामध्ये धनधान्य भरपूर आहे, आपल्या अगदी धान्याच्या कणग्या भरल्यात, ते घर खरं संपन्न. तिजोऱ्या भरलेल्याला फारसा अर्थ नाही आहे. धान्य भरलेलं असेल तर किंवा कधीही मध्यरात्री जरी कोणी पाहुणा आला तरी तो उपाशी जाता कामा नये, असं घर संपन्न समृद्ध असावं. धनलक्ष्मी असावी, धान्यलक्ष्मी असावी. आणि तिसरी धच्या जातीतली आणखीन एक लक्ष्मी, ती म्हणजे धैर्यलक्ष्मी. धैर्य किंवा उपनिषदामध्ये ज्याला धीर पुरुष म्हटलेलं आहे ते धैर्य, म्हणजे धाडस या अर्थी तर आहेच आहे, पण विवेक या अर्थाने सुद्धा ही धैर्यलक्ष्मी पाहिजे. म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी. पुढची आहे शौर्यलक्ष्मी. शौर्य पाहिजे, पराक्रम पाहिजे, नुसतं नेभळटपणा कामाचा नाही आहे.
उगीच तुम्ही शस्त्र उगारू नका, पण कुणी तुमच्यावर वार केला तर नेभळटासारखे गप्प बसू नका. आपली भगवद्गीतासुद्धा हे सांगते ना, अर्जुनाला जे पहिलाच अपशब्द उच्चारलाय, क्लैब्यम मास मगमः पार्थ, ती शौर्यलक्ष्मीसुद्धा आपल्याकडे हवीच. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. विद्येने काय येतं? विद्या ददाति विनयम. जो जितका माणूस शिकलेला असतो तितका तो विनयशील असतो, आणि विनयशील माणसाच्या हातनं अपराध कमी होतात. त्यामुळे विद्या फार महत्त्व आहे, विद्येला महत्त्व अतिशय आहे. त्यामुळे विद्यालक्ष्मी ही सुद्धा पूजनीय अशी आहे. पुढची आहे कार्यलक्ष्मी, आणि आपण हेच भगवद्गीतेच्या माध्यमातून हेच बघतोय ना. कार्यलक्ष्मी आपल्या स्वतःच्या कर्मावर, कार्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, आणि तोच देव माना. कर्मी ईशू भजावा असं म्हटलेलं आहे ना. किंवा अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर वर्क इज वर्शिप. आपलं काम हाच आपला खरं तर देव आहे, आणि म्हणून आपल्या अष्टलक्ष्मीमध्ये कार्यलक्ष्मीला अतिशय मानाचं स्थान दिलेलं आहे. पुढची आहे ती विजयालक्ष्मी. कुठलंही कार्य करायला घेतलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला विजय अपेक्षित असतो. त्यामुळे विजयालक्ष्मी, आणि त्याच हेतूने, त्याच उद्देशाने, तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. पुढे यश मिळेल न मिळेल, सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा, पण विजयालक्ष्मी, आपलं ध्येय तरी विजय प्राप्त करणे हेच असायला पाहिजे. पुढची आहे राजलक्ष्मी. अशा ह्या अष्टलक्ष्मी, आणि आपोआप हे सगळं जर का तुम्ही ह्या लक्ष्मीच्या आशीर्वादानुसार किंवा तिच्या कृपेने जर का ही सगळी कार्य केलीत तर आपोआप तुम्ही राजलक्ष्मी, म्हणजे तुम्ही स्वामी व्हाल. तुमच्याकडे पैसा किती आहे ह्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कुठले स्वामी होणार आहात? स्वानंद साम्राज्याचे स्वामी असं जर होणार असेल तर ही राजलक्ष्मीसुद्धा आहे. म्हणजे बघा, अष्टलक्ष्मी पाहिल्या आपण: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि राजलक्ष्मी. अशा ह्या अष्टलक्ष्मींची आपण कालच पूजन केलेलं आहे. आणि ह्या अष्टलक्ष्मींना आपल्या घरात बोलवायचं आहे की ये लक्ष्मी बैस बाजे, माझे घर तुला साजे. माझं घर तुला साजून दिसतं, शोभून दिसतं आहे, तू माझ्या घरात राहा. आणि ही लक्ष्मी आपल्या घरात यावी, आणि नुसती येऊन चालणार नाही की नुसती या दारातनं आली आणि त्या दारातनं गेली, असं चालणार नाही आहे. आणि म्हणून तिला म्हणायचे की तू आमच्या घरात सुस्थिर राहा, प्रसन्न राहा. अर्थातच ती प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न पाहिजे, नाही का? आपलं घर जर का प्रसन्न असेल तर तिला वाटेल ना की आपण ह्याच घरात राहावं, तिला आवडेल असं आपलं घर असायला पाहिजे. आपलं वर्तन, आपलं आचरण असं असायला पाहिजे. वातावरणामध्ये शुद्धी असायला पाहिजे, आचरणामध्ये शुद्धी असेल तर लक्ष्मी, कारण जशी आपल्याला वाटते ना लक्ष्मी आपल्या घरी यावी, तशी लक्ष्मीसुद्धा घर शोधते बरं का. तिलाही राहायला घर पाहिजे ना. मग जर का आपलं घर आपण इतकं प्रसन्न, इतकं सुंदर, इतकं आकर्षक आणि इतकं अगत्यशील जर का असेल तर लक्ष्मी उलट आपल्या घरात येईल. तीच विचारेल आपल्याला, येऊ का तुमच्या घरी, येऊ का तुमच्या घरी. आणि मग ही लक्ष्मी आपल्या घरी यावी अशी जर वाटत असेल तर हे आपलीच जबाबदारी आहे. उत्साह संपन्न मग दीर्घसूत्र असं आपलं वागणं असायला पाहिजे. आपलं वागणं उत्साही, मरगळलेलं नको. अदीर्घ सूत्र म्हणजे पटपट कामं करायला पाहिजे. त्यामुळे व्यसनेषु असक्तम, प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत उत्साह पाहिजे, जोश पाहिजे, जोम पाहिजे आणि चेतना पाहिजे. असं जर का आपलं आचरण असेल तर लक्ष्मी निश्चितच आपल्या घरी येईल. आणि मग उद्याचा पाडवासुद्धा आपल्याला अतिशय आनंदाने साजरा करता येईल. आणि मग आपल्यालाही म्हणता येईल, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती ह्या, असंही आपल्याला निश्चितच म्हणता येणार आहे. अगदी दिवाळीच्या मध्यावर आपण बोलतो आहे. त्यामुळे सर्वांना अतिशय ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची, आरोग्याची, चैतन्याची, उत्साहाची जावो, ही तर नेहमीप्रमाणे मागणी आहेच आहे किंवा ही शुभेच्छा सगळ्यांसाठी आहे. पण आपला विषय वेगळा आहे ना. आपण हे सर्वसाधारणपणाने बोलत नाही आहोत, आपण ह्या अध्यात्म मार्गावर वाटचाल करतो आहे. त्यामुळे माऊलींच्या भाषेत जर का म्हणायचं झालं तर माऊली म्हणतात
मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी योगिया होय दिवाळी निरंतर. आपल्याला ही दिवाळी वेगळ्या अर्थाने साजरी करायची. फराळ आहेत, फटाके आहेत, नवीन नवीन वस्त्र अलंकार आहेत, खाऊ आहेत, पाहुण्यांच्या किंवा आपल्या हितचिंतक सुहृदजनांच्या भेटीगाठी आहेत. हे सगळं करतानासुद्धा एक भान ठेवायचे, एक भान निश्चित ठेवायचे की आपल्या ज्योतीवर जी अविवेकाची काजळी साठली आहे ना ती काढून टाकायची. आणि काजळी काढली की तोच दिवा, तीच अंतर्ज्योती तेजाने झळाळून उठणारे. आणि मग म्हटले फेडूनी विवेकदीप उजळी. अविवेक काढला की आपोआप विवेकाचा दिवा उज्ज्वल होणारच आहे. आणि दिवा किंवा दीप आणि ज्ञान यांचं एक अतिशय अतूट असं नातं आहे. ज्ञानदीप उजळू जगी असं म्हटलं आहे ना. त्यामुळे हा दिवा लावायचा आहे. आणि मग हा दिवा जर का लक्षात घेऊया बरं का, ही दिवाळी नुसती 4 दिवसाची दिवाळी नाही आहे. जर का हा ज्ञानाचा दिवा आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये अंतर्यामी जर का तेवत राहिला, उजळत राहिला, तर ही दिवाळी कायमच असणार आहे, निरंतर. योगिया होय दिवाळी निरंतर. आपल्यालासुद्धा निरंतर दिवाळी साजरी करायची असेल, 12 महिने 24 तास दिवाळीच दिवाळी अशी जर का खरंच करायचं असेल तर ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. आणि तोच आपण करतो आहे. निदान एक पाऊल तरी आपण पुढे टाकलं आहे. या 2 वर्षाच्या काळात एखाद दुसरं पाऊल अडखळत टाकलं आहे. तुम्हालाही जाणवत असेल आपल्यामध्ये किंचित का होईना, तुमच्यामध्ये काय आणि माझ्यामध्ये काय, किंचित का होईना परिवर्तन झालेलं आहे. आणि हीच या भगवद्गीतेची एक कृपाप्रसाद आहे किंवा तिचं एक वरदान आहे आपल्याला असंही म्हणता येईल. म्हणजे बघा, आणि या दिवाळीच्या आपण मागच्याच अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं ना, आठवत आहे ना तुम्हाला, त्रिगुणांचा अभ्यास केला होता, सत्व रज तम. या दिवाळीमध्ये त्रिगुणातला सत्वगुण जास्त प्रकर्षाने उजळून दिसतो असंही म्हणता येईल. म्हणजे बघा ना, याच्यामध्ये सत्वगुणच प्रधान आहे. नरक चतुर्दशीला जेव्हा आपण पहाटे उठलो तेव्हा सकाळ अतिशय म्हणजे पहाटे प्रसन्न सकाळ असते. मग ते अगदी देवघरात तेवणारं निरांजन असेल, फुलबाजांचा अतिशय मंद असा प्रकाश असेल, तेवणारी पणती असेल, सुगंधी उठणं असेल, सुगंधी तेल असेल, गरम पाण्याची आंघोळ असेल किंवा अत्तर असेल, नवीन नवीन वस्त्र अलंकार, याच्यामुळे एक सत्वगुण जास्त प्रकर्षाने उठून दिसतो किंवा उजळून दिसतो. आणि मग मनातले भावसुद्धा कुठेतरी रेडिओवर कुठले तरी अतिशय सुंदर, आपण बाहेरून आत यावं देवदर्शन घेऊन, तर घरामध्ये लता दीदींचा स्वर ऐकू येतो, मोगरा फुलला वगैरे. किती सुंदर ही प्रसन्न सकाळ आहे ना. अशी सकाळ रोजच असली तर, रोजच असं घडलं तर आपल्याच हातात आहे. आपणही हे करू शकतो. आपण पाहिलं होतं 14व्या अध्यायामध्ये की सकाळची वेळ ही जास्त सत्वगुणाचा जास्त प्रकर्ष असतो. त्यामुळे ही सकाळ तरी आपण सुगंधित करूया, प्रसन्न करूया, म्हणजे संपूर्ण दिवसच चांगला जाणार आहे. त्याच्यानंतर ही दिवाळी झाल्यानंतर जेव्हा सगळी माणसं, सर्वसामान्य माणसं कामाला लागतात, मग ऑफिस आहे, मग त्यातले डेडलाईन्स आहेत, तिथली सबमिशन्स आहेत, तिथली प्रोजेक्ट्स आहेत किंवा त्याच्या या सगळ्या कामं असतात, तेव्हा आपण रजोगुणात जातो. कधीकधी तमोगुणसुद्धा आपला बळावतो की नाही. म्हणजे ऑफिसमधनं येताना ट्रॅफिक लागला, काही चिडचिड झाली किंवा ऑफिसमध्ये कुणाच्याशी काही मतभेद झाले की तमोगुणसुद्धा बळावतो. अशा त्रिगुणाने आपण युक्त आहोत. पण आपलं ठरलं आहे की नाही, सत्वगुणाकडे जास्त वाटचाल करायची. आणि सत्वगुणाकडे वाटचाल करतानासुद्धा अगदी शुद्ध सत्वगुणात राहण्याची सवय करायची. पण त्याचाही अहंकार होऊ द्यायचा नाही. आणि आपण हेच बघतो आहे ना, या पुरुषोत्तम योगामध्ये 14वा अध्याय तर झालाच. मागच्या अध्यायामध्ये फक्त प्रस्तावना आणि फक्त 3च श्लोक झाले होते. पण तुम्हाला सांगू का, किती प्रतिसाद मिळाला आहे त्या 15व्या अध्यायाच्या प्रस्तावनेला. आज फक्त मागच्या सोमवारी आपण हे बोललो, आपण हे हितगुज केलं, आपण हा संवाद केला. आणि आज या पुढच्या सोमवारी आपण 6 तारखेला बोललो आणि आज 13 तारीख आहे. आजपर्यंत ह्या व्हिडिओला 5000 लोकांनी जवळजवळ पाहिलेलं आहे. 5000
7 दिवसामध्ये 5,000 लोकांनी. म्हणजे किती या 15व्या अध्यायाची काय महती आहे, इतकं काय आहे त्याच्यात. खरं म्हटलं तर खूप गहन आहे, पण म्हटलं तर अगदी अंतरंगाला सुखावणार आहे. कारण शेवटी आपण कोण आहोत? आपण त्याचंच तर अंश आहोत. अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? मी ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे ब्रह्मस्वरूपाबद्दल ऐकायला, बोलायला, पाहायला आपल्याला आवडतं. आणि म्हणूनच हा अतिशय उत्तम असा प्रतिसाद आपण सगळे देत आहात. त्याबद्दल आपले अतिशय मनःपूर्वक मी धन्यवाद मानते. आपण हा पुरुषोत्तम योग बघतोय आणि आपण मागच्या वेळेस बोललो, पुरुषोत्तम हे कुणा व्यक्तीचं नाव नाही आहे, हे कुठल्या शरीराचं नाव नाही आहे. तर पुरुषोत्तम म्हणजे परिपूर्णता. आणि परिपूर्णता हे वर्तुळ, परिपूर्णतेचं प्रतीक आहे ते वर्तुळ आहे. वर्तुळ हे इन्फिनिटीचं प्रतीक आहे. वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो, पण त्याचा परिघ कितीही विस्तारत 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 या विश्वाला किंवा ब्रह्मांड भेदून पल्ल्याड जाई असं म्हटलेलं आहे समर्थांनी. या ब्रह्मांडाला भेदून जाणारा परिघ जर का आपल्याला व्हायचा असेल, केंद्रबिंदू परमेश्वर आहे, आपल्याला त्या वर्तुळामध्ये सामावून जायचं असेल, तर ही परिपूर्णता आपल्या अंगी बाणवायला पाहिजे. आणि या परिपूर्णतेवरनं आठवलं बरं का, लहान बालकृष्णाचं चित्र आपण बघतो, किंवा पूर्वी तरी दुपट्यावर वगैरे काढायचं की पिंपळ पान असतं आणि त्याच्यावर एक बालकृष्ण पहुडला आहे आणि त्यांनी अंगठा तोंडात घातला आहे. अंगठा तोंडात घालणं आणि कुठे आहे तो, आणि आपल्याला हे माहितीच आहे, खरंच माहिती आहे की सगळीकडे निळशार असं पाणी पसरलं आहे, समुद्राचं अथांग पाणी आहे, त्याच्यावर एक वडाचं पान आहे, त्याच्यावर हा बालरूप श्रीकृष्ण आहे आणि पायाचा अंगठा तोंडात घालून अगदी मजेत पहुडलेला आहे. कशाचं प्रतीक आहे? म्हणजे निळशार पाणी किंवा हे संपूर्ण नामरूपात्मक विश्व जे आहे ना, हे सगळं विश्व जे आहे ते विश्व त्याच्यापुरतं संपले, कारण तो वडाच्या पानं, म्हणजे विश्वात राहूनसुद्धा त्याच्यापासून तो अलिप्त आहे, वडाच्या पानावर आहे आणि त्याच्यावर पहुडला असून ते अव्यक्त स्वरूपामध्ये प्रलयावस्थेत गेलं असतं. निद्रावस्थेमध्ये काय होतं, तो बालकृष्ण झोपलेला आहे, निद्रा घेतो आहे, निद्रावस्थेमध्ये मी आणि माझं संपून गेलेलं असतं, हे त्याचंच प्रतीक आहे. आणि मात्र संपून गेलेलं नसतं, तर ते सूक्ष्म रूपाने बीजावस्थेत असतं. आणि हेच हे रूपक आहे. वटपत्रशायी बालकृष्ण हे वर्तुळाचं प्रतीक आहे आणि त्यालाच इथे म्हटलेलं आहे पुरुषोत्तम. वर्तुळ म्हणजेच अखंड चैतन्य आहे, पूर्णता आहे. आपण निद्रा घेतो तेव्हा बीज रूपाने अस्तित्व असतं. खरं म्हटलं तर मला काही कळत नाही, गाढ झोप लागते तेव्हा काही म्हणजे काही कळत नाही असं मी म्हणते. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर काल काय काय झालं, मी कोण आहे, मी काल कुठलं पुस्तक वाचत होते, कुठला अभ्यास करत होते, कुठल्या सिनेमाला गेले होते, मला सगळं आठवतं ना. म्हणजे बीज रूपात ते अस्तित्वात असतंच. तसंच प्रलयकाळी कल्पांते कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम असं मागे आपण पाहिलं होतं 8व्या अध्यायाच्या वेळेला. म्हणजे हे वर्तुळ आहे, हे पुरुषोत्तम रूप आहे, ही परिपूर्णता आहे. आणि जेव्हा परिपूर्ण असतो तेव्हा बाकी काही नसतं, एकटा मीच, सगळीकडे भरून राहिलेला मीच मी, मीच मी, मीच मी आहे. यत्र न अन्यत् पश्यति, यत्र न अन्यत् शृणोति, न अन्यत् विजानाति सा भूमा. जिथे कोणी कुणाला पाहत नाही, जिथे कुणी कुणाचं ऐकत नाही, जिथे कुणी कुणाला जाणत नाही, त्याला भूमा म्हटलेलं आहे. भूमा ही परिपूर्ण अवस्था आहे. नवीन शब्द वाटतोय का तुम्हाला? भूमा हे बृहतसारखं आहे, पण बृहतला तरी थोड्या मर्यादा आहेत. भूमा ही अशी एक स्टेज आहे की ज्याच्यापेक्षा विशाल, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही. स एव भूमा, त्याला भूमा म्हटलं आहे. परब्रह्माला सुद्धा भूमा म्हटलेलं आहे. असं हे भूमा तत्व आहे, तिथे दुसरं कोणी नाहीच आहे. आपण काय म्हणतो, मी हे पाहिलं किंवा मला कोणीतरी पाहिलं, मी हे ऐकलं, मी हे जाणलं. जिथे द्वैत आहे ना तिथे जाणणं आहे. मी फिजिक्सचा अभ्यास केला, मी काही पाककला शिकले,
अहो हे दुसरं आहे म्हणून मी शिकले. मीच एकटी जेव्हा सगळीकडे भरून राहिली आहे, तेव्हा कोण कुणाला पाहणार, कोण कुणाला ऐकणार आणि कोण काय जाणून घेणार. छांदोग्य उपनिषदामधला हा दृष्टांत आहे. आणि जेव्हा बघा आता थोडं आपण किंचित कठीण बघणार आहोत, पण कारण अध्यायच तसा आहे, पण आपण सोप्यातून कठीण बघणार आहोत. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. लक्षात घ्या, सगळीकडे 3 गोष्टी असतात. समजा मला एखादं सायन्स शिकायचं आहे, एखादी कुठली गोष्ट शिकायची, अगदी साधी एम्ब्रॉयडरी शिकायची आहे समजा, तरी शिकणारी मी आहे, शिकायची वस्तू समजा ती एम्ब्रॉयडरी आहे आणि शिक्षणाचा हा जो मार्ग आहे ते ज्ञान आहे. मी ज्ञाता आहे, ते ज्ञेय आहे आणि प्रोसेस आहे ते ज्ञान आहे. तसंच सगळीकडे ध्याता, ध्येय, ध्यान. तसंच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीमध्ये सुद्धा बघा, लक्षात घ्या, थोडं आपण जाणून घेतो कारण ह्या टर्म्स आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. या त्रिपुटीमध्ये सुद्धा द्वैत आहे ना. द्वैत म्हणजे नानात्व, विविधता आहे. आणि व्यवहार करण्यासाठी विविधता हवीच ना. सगळीकडे मीच भरून राहिलो आहे हे विवेकाने शक्य आहे. विवेक प्रलय केला तर सगळीकडे मीच दिसणार आहे. पण तसं नेहमी वागता येत नाही. कारण मी वेगळी, तुम्ही वेगळा, हा वेगळा, ती वेगळी, ती भिंत वेगळी, तो काय पक्षी वेगळा. वेगळेपणा आहे ना, व्यवहारामध्ये वेगळेपणा आहे, व्यवहारामध्ये द्वैत आहे. पण अध्यात्मामध्ये विवेकाने अद्वैताचा स्वीकार करायचा आहे. आणि जेव्हा ही त्रिपुटी मावळते तेव्हा पाहणाराही मीच, वस्तू पण मीच, अशी पूर्णत्वाची अवस्था होती. ही पूर्णत्वाची अवस्था म्हणजेच पुरुषोत्तम आहे. आता थोडं आणखीन बघूया बरं का. आता हे थोडं अवघड वाटतं आहे तुम्हाला, आता आणखीन थोडं सोपं करू. आता दिवाळी आत्ताच चालू आहे की नाही, आता दिवाळी चालू आहे, त्यामुळे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. एक असा दिवा असतो बरं का, एक दिवा असा असतो की ज्याच्यामध्ये पणती ठेवायची आणि त्याला असा वरतून कव्हर असतं आणि त्याला अनेक छिद्र असतात, अनेक भोकातून तो असा प्रकाश सगळीकडे पसरला जातो. अहो त्याच्यावर सुद्धा आमचे आचार्य काय म्हणतात, त्या दिव्यावर सुद्धा आचार्य काय म्हणतात की तो जसा दिवा आहे ना तसा हा देहाचा दिवा आहे. आतमध्ये ज्योत लावलेली आहे आणि ह्या देहाला छिद्र किती आहेत तर 10 छिद्र आहेत. कशी छिद्र आहेत बघा. आता आचार्य काय म्हणतात ते बघूया, थोडी कल्पना स्पष्ट करूया आणि प्रत्यक्ष श्लोकाकडे वळूया. आचार्य म्हणतात, नाना छिद्र घटोदरस्थितमहा दीपप्रभा भास्वरम. काय म्हणतात, नाना छिद्र घटोदर. हा घट आहे ना तो नाना छिद्रांनी बनलेला आहे. नाना छिद्र घटोदरस्थितमहा दीपप्रभा भास्वरम. त्याच्यातनं दीपाची प्रभा अशी सगळीकडे पसरते त्या छिद्रातून. ज्ञानयस्य तु चक्षुरादिकरणं द्वारा बहिस्पंदते. द्वारा बहिस्पंदते जानामीति तमेव भान्तमनुभात् केतत्समस्तं जगत् तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. काय सुंदर सांगितले. जसा तो घटाच्या आतून दिवा जसा प्रकाशित होतो तसंच चक्षुरादिकरणं. आपण म्हणतो की मी डोळ्यांनी बघते, बरोबर आहे, डोळा हा इंद्रिय आहे, पण डोळ्यांनी नाही बघत, त्याच्या आत सेंटर असतात. एक म्हणजे त्याला गोलक असं म्हटलेलं आहे, अशी सेंटर्स असतात आणि त्या सेंटर्सना चेतना देणारा तो आत बसलेला आत्मा आहे, जीवात्मा आहे. जानामी ते तमेव भान्तमनुभात. तो प्रकाशित होतो तेव्हा हे सगळं विश्व प्रकाशित होतं असंही म्हटलेलं आहे. आणि अशा तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये, अशा दक्षिणामूर्तींना, अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो, ज्यांनी हे मला रूपक समजावून सांगितलं, ही दृष्टी मला दिली. अशा गुरूंना मी नमस्कार करतो. आता बघूया आणखीन व्यवहारातलं एक थोडंसं छोटं उदाहरण बघू आणि प्रत्यक्ष श्लोकाला सुरुवात करू. आता तर आपण मोबाईलवर फोटो काढतो, पण कॅमेरामध्ये पूर्वी फिल्म घालायला लागायची. 36
रोल 36चा एक रोल असायचा आणि ती फिल्म ती कॅच करायची. फोटो काढला, ते क्लिक केलं की त्यावेळेला त्या व्यक्तीचा जसा चेहरा असेल तसा तो फिल्ममध्ये कॅच व्हायचा. पण एक लक्षात घेऊया, त्या फिल्मला काही शक्ती नाही आहे. ती फिल्म नंतर ते प्रोड्यूस करू शकत नाही. फिल्ममध्ये आहे, साठवलेलं आहे, पण फिल्म तुम्हाला फोटो दाखवू शकत नाही. त्यासाठी प्रकाश हवा. प्रोजेक्टरलासुद्धा प्रकाश हवा आणि तो प्रकाश कुठला आहे? तो अंतर्ज्योतीचा प्रकाश आहे. आतमध्ये आपल्या ती ज्योती आहे, ते आत्मचैतन्य आहे, ती ज्योती आहे. ती कशी आहे? तिला कुणाची मदत लागत नाही बरं का. ती स्वयंप्रकाशमान आहे, सेल्फ कॉन्शियस बिईंग. आतली ज्योती ही स्वतःच प्रकाशित आहे, तिला कुणाची हेल्प घ्यावी लागत नाही. तुम्हाला विचारलं की तुम्ही नक्की जिवंत आहात का हो? तुम्ही म्हणाला म्हणजे काय? जिवंत आहे म्हणजे काय? जिवंतच आहे. सिद्ध करा बरं. तुम्ही म्हणाल काय सिद्ध करायची काय गरज आहे? पटलं तर बघा. मला माहिती आहे की मी जिवंत आहे. सेल्फ कॉन्शियस बिईंग आपण सगळे आहोत. आपल्याला काही प्रूव्ह करायचं नाही, आपल्याला कुणाला पुढे मांडायचं नाही, कुणाला सिद्ध करायचं नाही. आपण सगळे स्वयंज्योती आहोत, अंतर्ज्योती आपण सगळे आहोतच आहोत असंही म्हणता येईल. पण आता हे आपल्याला कळतंय, शब्दांनी कळतंय, पटतंय. पण मग तरीसुद्धा भगवद्गीता काय सांगते? आपण 4था श्लोक नुसता वाचला होता, थोडंसं त्याच्याबद्दल बोललो होतो. 3 श्लोक आपले सविस्तर झाले होते. 4था श्लोक पुन्हा घेणार आहे. तो श्लोक काय आहे? ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. बघा आता परत हा श्लोक मागच्या वेळेस घेतला. अजूनही काही श्रोते किंवा काही प्रेक्षक मला सूचना करतात बरं का. एकाने कुणीतरी म्हटलं होतं की तुम्ही जेवढे श्लोक आज घेतलेत तेवढे नंतर एकदा म्हणून दाखवा. कारण मी बोलण्याच्या भरामध्ये कधी गद्यात म्हणते, कधी चालीत म्हणते, कधी म्हणतच नाही, विसरून जातं बोलण्याच्या नादामध्ये. पण बघूया, आपण हे 4 श्लोक जे काय 3-4 होतील तेवढे म्हणण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. आता हा श्लोक घेतला होता पण महत्त्वाचा आहे, अतिशयच महत्त्वाचा आहे. मृगधातू आठवते ना आपल्याला? मृग हे नाऊन पण आहे, मृग हे नाम आहे, तेव्हा त्याचा अर्थ हरिण किंवा प्राणी असा होतो. पण इथे मृग हा धातू आहे आणि त्याच्यावरनं मृग या शब्द हेही पाहिलं होतं. आता मृगचं झालं आहे मार्गितव्य. मृग म्हणजे शोध घेणे आणि मार्गितव्य म्हणजे शोध घेवणे. म्हणजे आपल्याला आता तो प्रयोजक केलं आहे त्याचं, आणि प्रयोजकाचं कविधाव्य आठवते ना आपल्याला? कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण. हे काय आहे? ततः पदं तत्परिमार्गितव्यम. ततः म्हणजे नंतर. आता हे सगळं झालं ना, सामग्री आपण गोळा केली, आता प्रत्यक्ष क्रिया करायची. स्वयंपाकातसुद्धा आपण करतो ना, आधी सगळी सामग्री घेतो की या पदार्थाला काय काय लागणार आहे, किती पीठ लागणार आहे, किती काय कांदे लागणार आहेत, काय भाज्या लागणार आहेत, काय फोडणी लागणार, सगळं आधी गोळा करतो आणि मग कृतीला. इथे तसंच आहे. आता सगळं गोळा केलं आहे, आता प्रत्यक्ष वाटचाल करायची. वाटचाल करायची आहे. कुठलंही वाटचाल करताना मोठी यात्रा करायची, आम्हाला तीर्थयात्रा करायची, आम्हाला 4 धाम यात्रा करायची आहे, तरी पहिलं पाऊल उचलावंच लागतं ना. एकदम तुम्ही 4 धाम म्हणजे इथून केदारनाथला एका पावलात पोचणार नाही आहेत, पहिलं पाऊल टाकायलाच पाहिजे. मग आता इथनं ततः नंतर पदं तत्पदम, ते पद कसं काय करायचं? परिमार्गितव्यम, ते शोधायचे, त्याच्या शोधासाठी बाहेर पडायचे. बाहेर म्हणजे घराच्या बाहेर नाही हां, लक्षात घ्या, घराच्या बाहेर नाही आहे, हा शोध घ्यायचा आहे. परिमार्गितव्यम. कसं ते पद आहे? आता यतव्य आणि आठवतं का आपल्याला? कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण. तव्य आलं की शोध घेण्यायोग्य, घेण्याजोगं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे बघा ना, कर्तव्य, गंतव्य, प्राप्तव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य असं वगैरे आपण म्हणतो ना. तव्य आलं की हे इथे पोचायचे, हे प्राप्त करायचे, शोध घेण्यायोग्य. यतव्य अन्य आपण पाहिलं होतं, कार्य, कर्तव्य, करणीय. तसंच इथे आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. आता कुठलं पद आहे त्याचं थोडं काही आम्हाला स्पेसिफिकेशन सांगा ना.
त्याचं वर्णन तर सांगा ना. सांगतो ना, लगेच पुढच्या ओळीत सांगतात, यस्मिन गता, जिथे पोचल्यावर न निवर्तन्ति भूयः. भूयः म्हणजे पुन्हा. न निवर्तन्ति, पुन्हा यायचंच नाही आहे. काय कमाल आहे ना. आम्ही कुठेही जातो आणि परत येतो, जातो येतो, जातो येतो, बँकेत जातो, शाळेत जातो, बाजारात जातो, सिनेमाला जातो, कुठेतरी जातो आणि येतो, जातो आणि येतो. इथे तसं नाही आहे. इथे तसं नाहीच आहे मुळी. न निवर्तन्ति, एकदा त्या पदापर्यंत पोचलं की परत येणं जाणं नाही. या येरझाऱ्या नाहीत, हे जन्ममृत्यूचे फेरे नाहीत. जायचं आहे का मग अशा ठिकाणी? नक्कीच जायचं आहे. ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन गता. यस्मिन म्हणजे विभक्ती सप्तमी विभक्ती आहे. जिथे पोचल्यावर न निवर्तन्ति भूयः. भूयः म्हणजे पुन्हा यायचं नाही. आणि इथे आता न निवर्तन्ति म्हटलेलं आहे. काही काही ठिकाणी निवर्तन्ते पण आहे, इथे नाही, इतर ठिकाणी असं पण आहे. न निवर्तन्ति भूयः. मग तिथे जाऊन काय करायचं आहे? तम एव चाद्यम, त्यालाच. तो कोण आहे? च आद्यम. आद्य म्हणजे पहिला, सुरुवातीचा. खरा तर तो आद्य पण नाही, त्याला अनादी म्हटलेलं आहे. पण आता सगळ्यात पहिला कोण आहे? सगळ्यात सनातन, सगळ्यात जुना कोण आहे? विष्णू सहस्रनामामध्ये तर त्याला काय म्हटलं आहे माहिती आहे का? त्याला म्हटलेलं आहे स्थवीर. वृद्ध म्हटलेलं आहे. वृद्ध म्हणजे म्हातारा, स्थवीर म्हणजे त्याहीपेक्षा म्हातारा. मग हा म्हातारा असा नाही आहे, पण सगळ्यात जुना आहे ना. म्हणून तमेव चा आद्यम पुरुषं प्रपद्ये. मग तिथे जाऊन त्या आद्य पुरुषाला शरण जायचं आहे. प्रपद्ये, त्याला शरण जायचं आहे. यतः, आता जिथपासून यतः, आता ततः पाहिलं तसं यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी, ज्याच्यापासून ही सगळी प्रवृत्ती पसरलेली आहे त्या पदापर्यंत आपल्याला पोचायचं. हा झाला शब्दशः अर्थ. मागच्या वेळेला जरी पाहिला असला तरी थोडा अजून पाहूया बरं का. कारण सगळ्यात महत्त्वाचा हा श्लोक आहे. ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. कसा आहे? निर्माण मोहा. पुढचं बघूया. यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. बघा, पुरुषं प्रपद्ये, आहुती द्यायची, त्याला शरण जायचं. म्हणजे काय आहे? शरण जायचं. कसं शरण जायचं आहे? तर समित पाणी होऊन त्याला शरण जायचे. समित पाणी एक उपनिषदातला अतिशय एक महत्त्वाचा शब्द आहे. समित पाणी होऊन त्याला शरण जायचे. कसं बघूया आता. असं म्हटलेलं आहे तद्विज्ञानार्थम. आता ह्याच्यापर्यंत जर का खरंच आम्हाला पोचायचं असं, याच्यापर्यंत परिमार्गितव्यम पाहिलं की नाही आपण, तिथे पोचायचं असलं तर उपनिषद काय सांगतं ते थोडंसं बोलते, त्याचा थोडासा संदर्भ घेते आणि पुढे जाऊया. तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत. आता परिमार्गित शोध घ्यायचा आहे, पण तुम्ही म्हणता घराच्या बाहेरही पडायचं नाही आहे. मग शोध कसा घ्यायचा? कुठे घ्यायचा? आम्हाला माहितीच नाही आहे कसा शोध घ्यायचा. अहो मग सद्गुरू कशासाठी? सद्गुरूंना शरण जा. पण कसे शरण जा? समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुम एव अभिगच्छेत. कसे गुरु कसे पाहिजेत? श्रोत्रिय पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. आणि शिष्य कसा पाहिजे? समित पाणी पाहिजे. नाही, नवीन शब्द वाटतोय ना, समित पाणी. समिधा, गुरूंना काय द्यायचं आहे? समिधा द्यायच्या आहेत. गुरूंना आवश्यक आहे, रोजचं त्यांच्याकडे यज्ञ असतो, त्यामुळे यज्ञात अर्पण करण्यासाठी गुरूंना समिधा लागतात. समिधा म्हणजे लाकडं नाहीत बरं का, लक्षात घ्या. एक ठराविक लांबीच्या, ठराविक जाडीच्या, अतिशय शुष्क वाळलेल्या, ज्याच्यामध्ये ओलावा नाही, आणि विशिष्ट वृक्षाच्या मोळी करून ती गुरूंना अर्पण करायची. आणि त्याच्यामध्ये भाव असा आहे की जशा त्या समिधा आतून त्याचा ओलावा गेलेला आहे, ज्या कोरड्या झाल्यात, तसाच शिष्य पाहिजे. अहंभाव ज्याचा गेला आहे, अहंभाव गेलेल्या शिष्याला समित पाणी असं म्हटलेलं आहे उपनिषदाने. त्यामुळे असं होऊन त्या गुरूंकडे जायचं. मग ते गुरु आपल्याला ज्ञान देतात. आणि एवढंच कशाला, आपण 4थ्या अध्यायात पाहिलं होतं ना, आठवते ना, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
एवढं जर का तुम्ही गेलात नाही 3 गुण, सेवा पाहिजे, तद्विधी प्रणिपात, आधी त्यांना शरण जायचे, लोटांगण घालायचे, नमस्कार करायचे, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं प्रश्न विचारायचे, जिज्ञासू वृत्ती पाहिजे आणि सेवाभाव पाहिजे. एवढं जर तुमच्याकडे असेल तर गुरु भरभरून देतात. उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिनः, असे ते गुरु निश्चित उपदेश करतील. आणि मग हे परिमार्गितव्य काय स्थान आहे ते आपल्याला निश्चितपणाने सापडेल. आणि मग असा साधक झाला की तरती आत्मवित, शोकन तरती आत्मवित असं म्हटलेलं आहे. आत्म्या जो जाणतो तो शोकाच्या पलीकडे जातो. लक्षात घ्या, आम्ही सगळे शोकग्रस्त आहोत. आम्हाला सारखा शोक आहे. शोक वेगळा आणि दुःख वेगळं बरं का. दुःख हे शरीराचं असतं आणि शोक हा मनाचा असतो. लक्षात घेऊच या आपण. या निमित्ताने एक एक किती गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ना. माझं गुडघा दुखतो आहे म्हणून मला शोक नाही होत, मला क्लेश होतात, मला दुःख होते. माझे दाढ ठणकते आहे म्हणून मला दुःख होते. पण माझी पर्स चोरीला गेली, माझा कोणीतरी अपमान केला, माझा अपेक्षाभंग झाला तर मला शोक होतो. आता हा शोक आहे, ही मनाची अवस्था आहे. शोकंतरती आत्मवित. पण ज्याला आत्मज्ञान झालं आहे तो शोकाच्या पलीकडे जातो. तुम्ही निंदा केलीत का, मला 4 शिव्या दिल्यात का, काही म्हणणं नाही आहे, असू दे, ते तुमचं तुमच्याजवळ, असा तो आत्मवित म्हणतो. त्यामुळे शोक त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. तत्र को मोह कशोकः एकत्वम अनुपश्यतः, असं श्रुती म्हणते. आणि मग असा जो आत्मवित आहे तो शाश्वताचा शोध घेतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे तम एव चाद्यम पुरुषम प्रपद्ये, त्यालाच एव शब्द वापरला आहे, पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आता बघा, त्याच्यापासून ह्या सगळ्या प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत, असा तो आहे. आता यस्मिन गता म्हटलेलं आहे. गंतव्य, परिमार्गितव्य, प्राप्तव्य, कर्तव्य, भोज्य, त्याज्य, ग्राह्य, हे सगळी कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण आहे. आता हे सगळं शोध तर घ्यायचं आहे. महत्त्वाचा श्लोक आहे म्हणून जास्त बोलणार आहे बरं का. ह्याच्यात शोध घ्यायचाच आहे, त्या दिशेने जायचं आहे. समजा या उत्तरेकडे शोध घ्या म्हटलं तर जायचं आहे, अशी दिशा नाही आहे बरं का. खरी तर दिशा आहे ती आतली दिशा आहे. पण शोध घेता घेता, जसं समजा आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे, कुठे हायकिंगला जायचं आहे, कुठलं काही प्रवासाला जायचं आहे, तर सारखं तुम्ही तेवढंच मनात ठेवू नका. त्या प्रवासाला जाताना इतरही कितीतरी गोष्टी तुम्हाला दिसतील. रेल्वेने जाणार आहात, बसने जाणार आहात, विमानाने जाणार आहात, चालत जाणार आहात, कसे जसे जाणार आहात तसे. ट्रेकला जाताना सुद्धा त्या शिखरापर्यंत पोचायचंच आहे, नक्की पोचायचं आहे. पण त्या पोचेपर्यंत वाटेत जे लागतं तेही आपल्याला खूप शिकवत असतं ना. झाडं वेगळी दिसतात, माणसं दिसतात, पशुपक्षी दिसतात, निसर्ग दिसत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत पोचलो ना की असं वाटतं, अरे आलंसुद्धा, पोचण्याचं ठिकाण आलंसुद्धा. प्रवासाचा आनंद घेत गेलो ना की प्रवासाचा क्षीणच वाटत नाही. आपल्याला हेच करायचं आहे. मग हे जीवनसुद्धा हा प्रवासच आहे ना शेवटी. हा सगळा प्रवास आहे. एक कुठेतरी लक्ष लावून त्याचाच वेध घेत बसायचं नाही. हा प्रवास इतका सुंदर आहे, हा रस्ताच इतका सुंदर आहे, त्याचा आस्वाद घ्या, त्याचा आनंद घेत हे जीवन जगायचं आहे. आणि मात्र सदाचरणाने वागायचं आहे. हे करत गेलं तर अशी अवस्था होईल की राह बनी खुद मंजिलपर्यंत पोचायचं आहे, डेस्टिनेशनपर्यंत नक्कीच पोचायचं आहे. पण रस्तासुद्धा किती सुंदर आहे. रस्त्याचा आस्वाद घ्या. तो घेता घेता तुम्ही कधी पोचाल कळणार सुद्धा नाही. राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल. ती सगळी संकट, शोक, दुःख हे सगळे मागे पडतील आणि तुम्ही त्या आनंदाने त्या मार्गावर चालत राहा. कधीतरी मुक्कामाचं ठिकाण तुम्हाला आपोआप समोरच येऊन ठाकेल. त्याच्यासाठी फार झगडू नका, त्याच्यासाठी फार कष्ट घेऊ नका.
काम करायचे पण त्याचे कष्ट जाणवता कामा नये, त्याच्यात आनंद घ्यायला शिकायचे. एवढं तर आपल्याला नक्कीच करायचं. इथपर्यंत हा श्लोक कळला आहे आता. बऱ्यापैकी आपण ह्याच्यावर बोललो आहे. पुढचा श्लोक आहे, 5वा श्लोक आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञे गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत. काय म्हटलेलं आहे? कसं व्हायचं आहे हे पोचण्यासाठी. आता मी म्हटलं ना, आपल्याला या प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. पण प्रवास करताना सुद्धा एक लक्षात ठेवूया, व्यवहारातला आपण प्रवास करतो की नाही. व्यवहारात आपण कुठे जातो? काश्मीरला जातो, कुलू मनालीला जातो, राजस्थानला जातो, कुठे परदेशात जातो. प्रवासाचं एक सूत्र असं आहे की म्हणजे असं म्हटलेलं आहे, ट्रॅव्हल लाईट. प्रवास करताना तुमच्याजवळ सामान कमी असेल तर प्रवास आनंददायी होतो की नाही. हे आपण व्यवहारात बघतोच. खूप गाठोडी, खूप बोचकी, खूप ट्रंका, खूप काही सामान असेल तर सगळं लक्ष त्याच्यातच जातं की हे आलं का, ते आहे का, सापड सुरक्षित आहे का. नको, जितकं कमीत कमी सामान घ्याल तितका प्रवास आनंददायी होणार आहे. मग जीवनाच्या प्रवासाला सुद्धा हेच तत्त्व लावूया ना. मग प्रवास करताना हलका करूया, आनंदाने करूया. कसा करायचा आहे? बाकीच्या गोष्टींची ओझी आपण फार बाळगतो. हिने माझा अपमान केला, त्यांनी मला असं बोललं, यांनी मला सत्कार केला नाही, किंवा माझं नाव पहिलं घेतलं नाही. काय आहे हो? हे सगळं बाजूला ठेवूया. मग तेच सांगितलं पुढे, निर्माण मोह. मान नको आणि मोह नको. चला, ठरलं तर मग निर्माण मोहा जित संग दोषाः. संग दोष जिंकून घ्यायचेत, मान मोहाच्या पलीकडे जायचं आहे. आणि मग काय करायचं आहे? अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः. या कामना आहेत ना, याच्यापासून विनिवृत्त व्हायचे, निवृत्त व्हायचे. एवढं करायचं आहे. द्वंद्वैर विमुक्ताः. द्वंद्व आहेत ना, त्याच्यापासून विमुक्त. आता हे सगळ्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. आता शब्दशः फक्त अर्थ सांगते. द्वंद्व, कितीतरी द्वंद्व पाहिली ना आपण आत्तापर्यंत. सारखी द्वंद्व बघतोय. सुख दुःख आहे, जय पराजय आहे, स्तुती निंदा आहे, मान अपमान आहे, जय पराजय आहे, शीत उष्ण, असे अनेक द्वंद्व आहे. त्याच्यातनं जो मुक्त झाला, द्वंद्वै विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर. आणि मग तिथे कोण पोचतो? गच्छन्ति, पोचतात. कोण? अमूढाः. गीतेची ही वैशिष्ट्य खासियत आहे बरं का गीतेची. अमूढाः गच्छन्ति. मूळ वाक्य एवढंच आहे, गच्छन्ति अमूढाः. अमूढ म्हणजे कोण? जे मूढ नाहीत ते. मग मूढ कोण आहेत? मूढ म्हणजे मूर्ख नाही बरं का. मूर्ख, बावळट, अशिक्षित, निरक्षर असा नाही म्हटलेलं. मूढ ह्याचा अर्थ विवेक ज्याच्याकडे नाही, अविवेकी, ह्याला नेहमीच गीता मूढ म्हणते. आणि जो अमूढ आहे म्हणजे जो मूढ नाही आहे, म्हणजे ज्याच्याकडे विवेकाची कमतरता नाही आहे, जो विवेकी आहे तो गच्छन्ति, तो पोचतात. ते असे लोक पोचतात. मग ते कसे आहेत? ते सगळ्याचं बहुवचन वापरले. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः. असे अमूढ लोक गच्छन्ति. कुठे? अव्ययम पदम तत्. तत् अव्ययम पदम गच्छन्ति. कोण? अमूढाः. वाक्य तर कळलं. अमूढाः तत् अव्ययम पदम गच्छन्ति. अमूढ म्हणजे विवेकी लोक जे आहेत त्या अव्यय पदापर्यंत पोचतात. अव्यय म्हणजे अविकारी, बदलणारं नाही आहे, अशा पदापर्यंत पोचतात. पण ते कसे हवेत? निर्माण मोह. आता बघूया याचं सगळ्याचं आणखी. आता कसे आहेत? निर्माण मोह म्हणजे निर्मोही आहेत आणि अमानी आहेत. माझा मान, माझा अपमान, हेच याच्यात जर का तुम्ही अडकलात तर तुम्ही कधीच त्या परमेश्वरापर्यंत पोचणार नाही. आपण नेहमीच बघतोय परमेश्वरापर्यंत पोचण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो अहंकाराचा आहे. मला मान दिला नाही, मी असा, मी विद्वान, मी शहाणा, मी पंडित, मी श्रीमंत, मी सुंदर, हे नको आहे. खरं म्हटलं ना तर हा आत्मा आपल्यामध्ये आहेच आहे. प्रत्येकामध्ये आत्मा आहेच. पण कसं आहे? आत्मा अस्ति किंतु न भाती. आहे पण दिसत नाही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. तुमचं हृदयाचं सुद्धा डिसेक्शन करता येईल.
तुमच्या शरीरातनं हार्ट बाहेर काढता येईल. बाकी ते लिव्हर आहे, काय पॅनक्रिया आहे, हात पाय, बाकी सगळी इंद्रिय तुमची दृश्य आहेत, दिसतात. डॉक्टरांना एक्सरेमध्ये किंवा सगळी बॉडी काढल्यानंतरसुद्धा त्याच्यात दिसतं ना. आत्मा कुठे दिसतं आहे? आत्मा असती किंतु न भाती, पण दिसत नाही, प्रकाशितच होत नाही. अहो सूर्याचं सुद्धा असंच नाही का होत? सूर्य आहे ना, पण कधी कधी ढगाआड गेला की संध्याकाळी 6 वाजतासुद्धा इतका अंधार, किंवा दुपारी 4 वाजतासुद्धा इतकं अंधारून येतं की सूर्य नाहीच आहे का काय, 7 वाजले का काय असं वाटायला लागतं. पण सूर्य असतोच, ढगामुळे तो झाकला गेला एवढंच. पण ढग बाजूला गेले की सूर्य आहेच, सूर्य कुठे जात नाही. आत्म्याचं सुद्धा तसंच आहे. त्या आत्म्याला आम्ही झाकून टाकले. कशाने? उपाधीने, देहबुद्धीने आम्ही सगळं झाकून टाकलेलं आहे. अज्ञानरूपी जो मोह आहे तो त्या आत्म्यावर आवरण घालतो आणि त्यामुळे तो झाकला जातो. आणि मान काय आहे? तर मान म्हणजे देहात्मबुद्धी हाच मान आहे. माझं हे नाव आहे, माझं हे रूप आहे, माझा हा हुद्दा आहे, मी शिक्षिका आहे, मी प्रोफेसर आहे, मी जज आहे, मी डॉक्टर आहे, मी झाडूवाला आहे, मी कोणीतरी आहे, हा सुद्धा एक मानच आहे. हा सुद्धा मान आहे, पण ह्याच्याही पलीकडे जायचे. मोह नको आणि मान नको. मोह आपण नेहमीच, मी सांगते की नेहमी आपण मोह म्हणतो तो मोह नाही आहे. मोह म्हणजे द्विधा मनस्थिती, न कळणं, अविवेक हाच मोह आहे. मग मोह नको आणि मानही नको. याच्या पलीकडे जे कोणी जातात, अमूढ लोक बरं का, जे विवेकी लोक आहेत तेही सगळ्या ह्याच्या पलीकडे जातात आणि मग त्यांना यथार्थ ज्ञान होतं, त्यांना सम्यक असं ज्ञान होतं आणि मग आत्मस्वरूपाची त्यांची वृत्ती उदयाला येते. मी कोण आहे? मी आत्मा आहे. जगत चेतनाहू अनादि अनंता. अशी ज्यांची वृत्ती उदयाला येते ते कसे होतात? अध्यात्म नित्य. त्यांना सारखं सांगायला लागत नाही. आपल्याला मधून मधून आपल्यालाच बजावायला लागतं, अहम ब्रह्मास्मी. मागेच मागच्या ह्याच्यात मी म्हटलं होतं, मधून मधून जेव्हा आठवण होईल तेव्हा सांगा, स्वतःला सांगा, मी कोण आहे? मी देह नाही आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि झोपताना तर नक्कीच म्हणा. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जिरत जातं, मुरत जातं आणि मग ती आपली वृत्ती होते. पण ह्यांना तसं करावं लागत नाही. आपल्याला बळजबरी करायला लागतं, आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागतं. अशा लोकांना, अमूढ लोकांना हे करावं लागत नाही. ते अध्यात्म नित्य, नित्य त्याच भावात असतात. देह मी आहे असं त्यांना वाटतच नाही. मी आत्मा आहे. न मन हूँ, न बुद्धी, न चित अहंकार, न जिह्वा, नयन नासिका कर्णद्वार, न चलता, न रुकता, न कहता, न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. मी कोण आहे? मी अनादि अनंता, तो परमेश्वर आणि मी, याच्यात किंचितही फरक नाही. एवढी मोठी आग पेटलेली आहे, शेकोटी पेटली, होळी पेटली, त्याच्यातली एक ठिणगी ही सुद्धा त्याचाच अंश आहे. मी कोण आहे? मी ठिणगीच आहे. मी लहानसा अंश आहे. त्या मोठ्या जलाशयातलं पाणी एका पळीमध्ये घेतलं तर ते पाणीसुद्धा, त्या सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या पाण्यात आहे. मी तेच आहे. अशी ज्यांची भावना नित्य आहे, अध्यात्म नित्य आणि विनिवृत्त कामाहा, कामना नाही आहेत. आमच्या कामनांचं ओझं घेऊन आम्ही सारखे वावरतो आहे, म्हणून आम्ही दुर्मुखलेले, रडके असे दिसतो ना. या कामनांचं ओझं फार आहे. मला हे मिळवायचं आहे, इथे पोचायचं आहे, एवढा बंगला बांधायचा आहे, तशी गाडी घ्यायची आहे, माझी मुलं अशी झाली पाहिजेत. किती कामना घेऊन ओझं. खरं म्हटलं तर तो बरोबर देत असतो तुमच्या योग्यतेप्रमाणे, तुमच्या जसं तुमची कपॅसिटी आहे त्याप्रमाणे तो भरपूर देत असतो. त्याच्यात समाधान माना. अल्पसंतोष नाही म्हणत आहे बरं का मी. तुम्ही प्रयत्न जरूर करा, आणखीन मोठ्या उच्च पदापर्यंत ऑफिसमध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, चांगले कष्ट करून वरचं स्थान प्राप्त जरूर करा. पण ते मिळालं नाही तर दुःख करू नका, शोक करू नका. हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर वचन आहे बरं का, जो प्राप्त है वही पर्याप्त है. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जेवढं मिळालं आहे ना तेच मला त्यांनी केवढं दिलं आहे. खरंच विचार करा, काय सुंदर दिलं आहे परमेश्वराने आपल्याला आयुष्य.
एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे धडधाकट देह दिला हेच केवढी त्याची कृपा आहे. काहीतरी मला कमी दिलेली नाही आहे, सगळा देह दिला आहे, चांगलं खायला प्यायला आहे, लिहायला आहे, सगळं आहे. सगळं त्यांनी जे दिलं आहे त्याच्याबद्दल त्याचे रोज आभार मानायला पाहिजे. पण आम्ही फार तक्रारी करतो. आम्ही म्हणतो अरे हे दिलं नाही, ते दिलं नाही, माझ्याच वाट्याला काय, हे रोग आला आहे, आजार आला आहे, व्याधी आली आहे. नको नको नको, मी निवृत्त कामः, काही मिळवायचं नाही, मला तू दिलंस हेच खूप आहे परमेश्वरा, थँक्यू सो मच. विनिवृत्त कामः द्वंद्वैर्विमुक्ता, त्या द्वंद्वातनं मुक्त व्हायचं आहे. कसं मुक्त व्हायचं आहे? त्या कामापासून तर निवृत्ती झालीच आहे, पण आता द्वंद्वापासून सुद्धा मुक्त व्हायचं आहे. ही द्वंद्व आहेत ना, ही सगळी शेवटी मनाचीच अवस्था आहे. सुख काय आणि दुःख काय, ख आहे त्याच्यात. दोन्हीमध्ये ख आहे. सु म्हणजे अनुकूल आणि दु म्हणजे प्रतिकूल. ख म्हणजे पोकळी. ख म्हणजे आकाश आहे, पण ख म्हणजे पोकळी धरूया. जी पोकळी जेव्हा अनुकूल असते तेव्हा सुख होतं, ती पोकळी जेव्हा प्रतिकूल असते तेव्हा दुःख होतं. त्यामुळे सुख दुःख या सगळ्या द्वंद्वापासनं मुक्तता ज्यांना मिळालेली आहे, या द्वंद्वांना जिंकायचं असेल ना, तर विवेक आणि वैराग्याची जोडी आपल्याकडे पाहिजे. दोन्ही पाहिजे. मी नेहमीच सांगते, मागे पण पाहिलं तर अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. दोन गोष्टी पाहिजे. गाडीलासुद्धा ब्रेक पण पाहिजे, ॲक्सिलरेटर पण पाहिजे. गाडीचा स्पीड वाढवण्यासाठी ते पण पाहिजे आणि ब्रेक पण लावायला पाहिजे ना. दोन्ही गोष्टी पाहिजे. इथे विवेक आणि वैराग्याने काय करायचं, ह्या द्वंद्वावर मात करायची आहे. विवेक आणि दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत बरं का. विवेकाचं अधिष्ठान असेल तर वैराग्याला प्रबळता येते, वैराग्याला जोर येतो. आणि वैराग्य जर का आपला अतिशय प्रखर असेल तर विवेक निश्चितपणाने वृद्धिंगत होतं. विवेक वैराग्याने हे द्वंद्व जिंकून घ्यायचे. आणि खरंच आहे, तुम्ही एकदा निर्द्वंद्व झालात ना की आपोआप सगळी सुखदुःख गळूनच पडतात. सगळी सुखदुःख गळूनच पडतात आणि मग द्वंद्वावर मात करता येतेच. आत्मज्ञानाने ते अज्ञान पूर्णपणाने नाहीसं होतं. असं द्वंद्वैर्विमुक्ता आपल्याला वागायला यायला पाहिजे. आता बघा हां, द्वंद्व त्याच्यापासून मुक्त व्हायचे. हे अमूढा म्हणजे ते ज्ञानी लोक आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत. ते कसे आहेत? मोहवर्जित आहेत, मोहापासनं वर्जित आहे, मोह नाही आहे त्यांना. गुणातीत आहेत, द्वंद्वातीत आहेत आणि म्हणून ते निर्विशेष रूप प्राप्त करतात. निर्विशेष सगळ्यात अतिशय महत्त्वाची ही एक हा घटक आहे किंवा हे एक मुद्दा आहे त्याच्यातला, निर्विशेष अवस्था. आम्हाला सगळ्यांना विशेष काहीतरी म्हटलं की आम्हाला जरा बरं वाटतं, पण ते परब्रह्म हे निर्विशेष आहे, ते अतिसामान्य आहे. तुम्हाला जर का कोणी म्हटलं अतिसामान्य आहे, तर आम्ही अहो नाही, मी अतिसामान्य नाही, मी एवढी मोठी आहे असं आम्ही म्हणू. पण निर्विशेष अवस्था ही सगळीकडे मिसळणारी आहे, ही सगळीकडे मिसळणारी आहे. त्यामुळे त्याच्यापासनं जे मुक्त होतात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञेर, त्याच्याही पलीकडे जातात. असे अमूढाः तत् अव्ययं पदं गच्छन्ति. मूळ वाक्य एवढंच आहे. अमूढाः तत् अव्ययं पदं गच्छन्ति, ते तिथपर्यंत जाऊन निश्चितपणाने पोचतात असं म्हटलेलं आहे. कळला आहे ना हा श्लोक? 5वा श्लोकसुद्धा आपण समजून घेतला आहे. आता पुढचा तर आणखीनच सुंदर आहे. तुम्ही म्हणाल सगळ्या श्लोकांना तुम्ही असं म्हणताय, पण खरंच तसंच आहे ते. पुढचा श्लोक आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग अशी निवर्तन्ती आलं होतं, आता इथे निवर्तन्ते आहे. कारण वृत्त धातू हा दोन्हीकडे वापरला जातो, किंवा जरी ते आर्ष रूप असेल तरी ते योग्यच आहे. त्या इथे व्याकरणाचे नियम तसे लावायचे नाही आहेत आपल्याला. आता ते राहू दे बाजूला, व्याकरणाचं बाजूला राहू दे. आता मूळ मुद्दा आपण समजून घेऊया. तद म्हणजे ते पद आहे. न तद भासयते सूर्य हा न तद भासयते. सूर्य ते पद प्रकाशित करू शकत नाही. न शशांको न पावकः, ही तीन जोडीच आहे बरं का. सूर्य चंद्र आणि अग्नी अशी जोडीच आहे. आता इथे म्हटलेलं आहे
ते परमपद कसं आहे, तर तिथे त्याला सूर्य, चंद्र आणि अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत. या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये आपण जेवढं बघतोय हे जग, या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडत नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये प्रत्येक वस्तू प्रकाशित होतात आणि म्हणूनच आपल्याला दिसतात. पण परमपद कसं आहे, तिथे सूर्यप्रकाशाचं काही कामच चालत नाही. सूर्य तिथे प्रकाशित करू शकत नाही. आणि असं ते पद आहे. आधी शब्दशः अर्थ बघून मग त्याच्यातला लक्ष्यार्थ बघूया. यद्गत्वा न निवर्तन्ते, मागच्याच भागात आपण पाहिलं होतं, जिथे पोचल्यावर परत यावं लागत नाही. तद्धाम परमं मम, ते माझं धाम आहे. भगवंत म्हणतात की जिथे पोचल्यावर परत यावं लागत नाही. बघूया आता धामचा अर्थही बघणार आहोत. अतिशय सगळ्याच गोष्टी गोड आहेत, हो, फार गोड आहेत. आता सूर्य, चंद्र आणि अग्नी त्याला प्रकाशित करू शकत नाहीत असं म्हटलं आहे ना. का बरं? अहो, या सूर्य, चंद्र, अग्नीला प्रकाश देणारा त्याचा सप्लायर तोच आहे. ते परब्रह्मानीच ह्यांना प्रकाश पुरवलेला आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्रमा न चंद्रतारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्या परब्रह्मानी ज्याला प्रकाश पुरवला आहे त्याला हे बघू शकत नाहीत. म्हणजे आता बघूया, थोडं अवघड वाटेल किंवा थोडं पटणारही नाही तुम्हाला की सूर्यचंद्राचा प्रकाश पोचत नाही असं काय येते. बघा, आपण बॅटरीच्या प्रकाशामध्ये, बॅटरी असते ना टॉर्चमध्ये, आपण सेल घालतो आणि मग एखादी कॉटखाली किंवा कुठे अडकलेली एखादी वस्तू अंधारात किंवा रात्रीच्या अंधारात कुठे जायचं असलं तर आपल्याला समोरचा रस्ता दिसण्यासाठी आपण त्या टॉर्चचा वापर करतो. त्या टॉर्चच्या प्रकाशात आपल्याला सगळं दिसतं, निदान 10 फुटावरचं तरी दिसतं. पण त्या टॉर्चच्या प्रकाशात आपल्याला त्याच्यात घातलेले सेल नाही दिसत. दिसतात का? की त्या सेलवर त्याचा प्रकाश पडत नाही, कारण त्या सेलमुळेच त्याला पॉवर मिळते. प्रकाशाची शक्ती आहे, चैतन्य आहे, ऊर्जा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती सगळी त्या सेल्समधनं त्याला प्राप्त होते आहे. त्याला तो बघू शकत नाही. मग इथे तसंच आहे. ज्या परब्रह्माने ह्या चंद्र, सूर्य, अग्नीला प्रकाश दिला त्याला ते पद बघता येत नाही. म्हणून न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. अग्नीचं सुद्धा पावक नाव वापरलं आहे बरं का इथे. अग्नी, वह्नी असं नाही वापरलं. जातवेदो किंवा हव्यवाहन असं नाही वापरलं. पावकः म्हणजे सगळ्यांना पवित्र करणार आहे. अग्नी दिव्य आपण म्हणतो ना, अग्नीत टाकलं की सगळी गोष्टी, प्रत्येक गोष्ट पवित्र होते. सोनं तर कसाला उतरतं. असा अग्नी, असा शशांक, असा सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही. कुणाला? त्या परमपदाला. अवघड वाटतंय? अजून सोपं करायचं? करूया. तुम्हाला एक गीत किंवा एक रचना माहिती आहे, ओंकार स्वरूपा सद्गुरू स्वरूपा. ती त्याच्यात म्हटलेलं, रवी शशी अग्नी नेण तिजा रूपा. काय म्हटलंय ना, ही सुद्धा तिथे 3च जोडे, त्रिकुटच आहे हे सगळं. रवी शशी अग्नी नेण तिजा रूपा. रवी म्हणजे सूर्य, चंद्र आणि अग्नी, त्या ज्या रूपाला जाणत नाही ते सद्गुरू तत्व आहे. आणि मग सद्गुरू तत्व हेच परमपद आहे. हेच परमपद आहे, तेच विष्णुपद आहे. आणि म्हणून तर, आणि शेवटी हा आत्मासुद्धा त्या विष्णुपदापेक्षा भिन्न नाही आहे, तो अभिन्न आहे. पण जीवाच्या कुठल्या तरी चुकीमुळे त्याला त्या परमात्म्याचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात आपल्याला की ते पद जाणता येत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते. आता गत्वा म्हटल्यावर तुम्ही म्हणाल तिथे जायचं का? आणि जायचं म्हटलं की आपल्याला फार आनंद होतो. आपल्याला वाटतं की ट्रिपला जायचं आहे का काय. त्यामुळे कुठे जायचं नाही. इथे जरी गत्वा म्हटलं असलं ना, एक लक्षात घेऊया, गीतेतली ही भाषा आहे ना, ही शब्दशः घ्यायची नाही आहे. गम धातूचा अर्थ जाणे आहे आम्हाला माहिती आहे. गम म्हणजे जाणे, गत्वा म्हणजे जाऊन, एवढं माहिती आहे. पण इथे तो अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे त्याचा आणखीन सूक्ष्म अर्थ घ्यायचा आहे, किंवा ज्याच्यातला ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो, किंवा लक्ष्यार्थ, गूढार्थ काय. यद्गत्वा ह्याचा अर्थ यज्ञात्वा.
इथे जाणे याचा अर्थ आहे जाणणे. यद ज्ञात्वा, त्यामुळे हा गतिवाचक न घेता ज्ञानवाचक अर्थ घ्यायचा आहे. यद गत्वा न निवर्तन्ते, त्याला जाणलं की परत यायचंच नाही आहे. तुका म्हणजे देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात ना. देव बघायला मला वाटलं होतं देव बघावा कसा देव आहे म्हणून मी गेलो, पण मीच देव झालो. आणि मीच देव झाल्यावर परत येणंच नाही राहिलं, परत येण्याची आठवणही नाही उरली. असं ते माझं धाम आहे. तद्धाम परमं मम. आणि धाम म्हटलेलं आहे. धाम याचा अर्थ घर आहे खरं तर, पण घराला सुद्धा पुष्कळ नाव आहेत. आलय आहे, सदन आहे वगैरे, खूप ना, भुवन आहे वगैरे, पुष्कळ नाव आहे. पण इथे धाम म्हटलेलं आहे कारण धातूसुद्धा प्रकाशाचाच द्योतक आहे ना. आणि ते अतिशय प्रकाशस्थान असं त्याचं जे धाम आहे, असं म्हणून त्या तिथे एकदा पोचलात की परत येणं नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि समर्थसुद्धा आमचे हेच सांगतात. ते परमेश्वराचं जे स्थान आहे ना, त्याला धामच म्हणायला पाहिजे, दुसरा शब्दच नाही. आपण आपल्या घराला घर म्हणतो, काही नावं देतो, काही सदन म्हणतो, काही भुवन म्हणतो वगैरे आपण म्हणतो, पण ते धामच आहे कारण ते प्रकाशमय आहे, प्रकाश स्वरूप आहे. आणि समर्थ आमचे म्हणतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवी इथं जावे. नाहीतरी तसंच आहे. जिथे राम नाही तिथे धामच नाही आहे. जिथे राम आहे तिथे धाम आहे. मग तुमचं घरसुद्धा धाम होऊ शकतो. आपण सुद्धा 4 धाम यात्रा म्हणतो ना. मग धाम ह्याचा अर्थ प्रकाशित आहे, पवित्र आहे, मंगल आहे. त्या धामापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर निश्चित ह्याचीच उपासना करायला पाहिजे, ह्याचाच अवलंब करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक मंत्र आपण लक्षात ठेवला आहे. आज आपण नवीन एक शिकलो आहे, ट्रॅव्हल लाईट. अपेक्षांचं, कामनांचं, वासनांचं ओझंच कमी करून टाकायचे, हलका प्रवास करायचे. हा जीवनाचा प्रवास आहे ना, ही सगळी ओझी, नात्यांची म्हणजे संन्यास घ्यायचा नाही आहे. घर सोडून कुठेही जायचं नाही किंवा नातेवाईकांना, मुलाबाळांना सांगायचं नाही मी आजपासून तुझा कोणी नाही, असं काही म्हणायचं नाही आहे बरं का. सगळं आहे, सगळे आपलेच आहेत. आसक्ती फक्त टाकायची, असंग दोष. त्यामुळे हा असंग टाकून द्यायचा आहे. आणि आचार्यसुद्धा हेच म्हणतात ना, असंगोहम 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 पुनः पुनः सच्चिदानंद रूपोहम अहमेवाहमव्ययः. मी कोण आहे? मी असंग आहे, काहीही मला चिकटलं नाही. अहो एवढंच कशाला, माझा देहसुद्धा मला चिकटला नाही. नातीबीती तर जाऊ देच, पती पत्नी असेल, मुलं बाळं असेल, घरदार असेल, नातेवाईक असेल, सगळ्या गोष्टी, समाज आहे, व्यवहार आहे, सगळं आहे. माझा देहसुद्धा चिकटलेला नाही. असंगोहम, निर्लेपची भांडी कशी असतात, चिकटत नाही ना त्याला, असा मी असंगोहम असंगोहम. आणि मी कोण आहे? मी त्याचा अंश आहे ना, त्या परमात्म्याचा अंश आहे. म्हणून मी कसा आहे लक्षात घ्या. आम्ही स्वतःला जे समजतो ते आम्ही नाही आहोत. आम्ही स्वतःला म्हणतो मी उंच आहे, मी बुटका आहे, मी काळा आहे, गोरा आहे, सुंदर आहे, हुशार आहे, ढ आहे, बुद्धू आहे, मूर्ख आहे, बावळट आहे. हे तुम्ही लावून घेतलेलं आहे. अहो तुम्ही तसे नाहीच आहात, तुम्ही तसे नाहीच आहात. तुम्ही स्वतःला असं म्हणणं हे त्याला दूषण देण्यासारखं आहे. स्वतःला कमी पण मानू नका, स्वतःला शहाणे पण समजू नका. काय समजा स्वतःला? काय म्हणायचं? मी कोण आहे? मी नित्योहम, निरवद्योहम, निराकारोहम, अच्युतः परमानंदरूपोहम अहमेवाहमव्ययः. ब्रह्मज्ञानावलीमध्ये आचार्य म्हणतात मी कोण आहे? त्याचे जे सगळे गुण आहेत ते माझे आहेत. मी कोण आहे? नित्य आहे. खरं आहोत का? आपल्याला वाटतं की आपण नित्य कुठे आहेत? आपल्याला कधीतरी मृत्यू आहे ना, 100 वर्षांनी का होईना कधीतरी मृत्यू आहे. पण इथे म्हणत आहे की तुला मृत्यू, देहाला मृत्यू तुला नाही आहे, तू नित्य आहेस किंवा मी नित्य आहे. नित्योहम, निरवद्योहम, माझ्यामध्ये बदलही होत नाही. निराकारो, मला आकारसुद्धा नाही आहे. मी म्हणते की माझं एवढं वजन आहे, माझी ही उंची आहे, माझा असा रंग आहे, असं रूप आहे, असं नाक आहे, असे डोळे आहेत. अहो नाही 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 नाही, तू निराकार आहेस.
म्हणजे निराकार ह्याचा अर्थ प्रत्येक आकारामध्ये तूच आहेस. त्या गाढवामध्ये सुद्धा स्वतःला बघायला शिक. एकनाथ महाराजांना गाढवामध्ये मी दिसला होता, आम्हाला नाही दिसत. आपण म्हणतो ते गाढव आहे, मी किती सुंदर आहे. तसं नाही आहे. तू निराकार असशील तर मुंगीमध्येही तूच आहेस आणि हत्तीमध्ये सुद्धा तूच आहेस. निराकारो हमच्युतः, तू अच्युत आहेस, कधी ढळणारी नाही आहेस, असा तू आहेस. परमानंद रूपोहम अहमेवाहमव्यया. असं जर का आपल्याला त्याचे गुण घेता आले तर आपण त्याच्याशी निश्चितपणाने एकरूप होणार आहोत. आणि भगवंत आता पुढे आपल्याला एक अभिवचन देत आहेत, आश्वासन देत आहेत. आश्वासन शब्द थोडासा बदनाम झाला आहे म्हणून आपण अभिवचन म्हणू. भगवंत आपल्याला म्हणत आहेत, अर्जुनाला म्हणत आहेत. पण अर्जुनाला सांगता सांगता आपण थोडं कान देऊन ऐकूया ना. अर्जुनाला सांगितलं काय आणि आपल्याला आपण सगळे अर्जुनच आहोत. भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनश्रेष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मम एव अंशः. मम म्हणजे माझा, एव म्हणजे च आणि अंश म्हणजे भाग. माझाच अंश आहे. कोण? जीवलोके, या जीवलोकामध्ये जीवभूत सनातन, हा जो जीवात्मा आहे तो सगळा माझाच तर अंश आहे, माझाच तर सगळा भाग आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करताना भगवंत असं म्हणतात, इथे जीवलोक याचा अर्थ थोडासा वेगळा घ्यायचा आहे. संसार, हा सगळा संसार आहे ना. आणि संसार म्हणजे आपला संसार नाही बरं का, 4 माणसांचा संसार नाही. संसरती इति संसार, ही सगळी सृष्टी आहे, ही जी प्रकृती आहे ही सरणारी आहे म्हणून त्याला संसार म्हटले. या संसारामध्ये जो जीवभूत आहे तो सनातन आहे. मी निर्माण नाही, मी कुठे निर्माण झालो आहे, मी आहे तसाच तो आहे, सनातन आहे. त्यामुळे असा त्याचा अर्थ घ्यायचा, जीवभूत सनातनः मनश्रेष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. आता बघूया याचा अर्थ. आणखीन जीवलोके ह्याचा अर्थ अजून एक वेगळा थोडासा बघूया. जीवेन लोक्यते अनुभूयते इति जीवलोकः. जीवाकडनं जो पाहिला जातो, जो अनुभवला जातो तो जीवलोक आहे. म्हणजे तो हा संसार आहे, म्हणजे ही प्रकृती आहे, म्हणजे ही सृष्टी आहे, हे विश्व आहे, हे जग आहे. यालाच तर 13व्या अध्यायात क्षेत्र म्हटलं होतं ना, आठवतं आहे ना आपल्याला. क्षेत्र म्हटलं होतं 13व्या अध्यायात, त्याला इथे जीवलोक म्हटलेलं आहे. त्या क्षेत्रामध्ये त्या नामरूपांना प्रगट करण्यासाठी तोच परमात्मा क्षेत्रज्ञ रूपाने या शरीरात राहतो. म्हणजे त्याला म्हटलेलं आहे प्रमाता रूपाने राहतो आणि त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे. आता बघा, मगाशी मी म्हटलं होतं ना, तुम्हाला त्रिपुटी सांगितली तेव्हा सांगितलं होतं ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ध्याता, ध्येय आणि ध्यान. आता एक नवीन शब्द थोडासा आपण त्याचा विचार करूया. प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण. प्रमाण शब्द आपल्या ओळखीचा आहे. प्रमेयसुद्धा थोडासा माहिती आहे, पण प्रमाता हा पहिल्यांदाच ऐकला आहे. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता, आता मा धातोय. मा म्हणजे मोजणारा आहे, मा म्हणजे मोजणे. त्याच्यावरनं शब्द आला माप. आपण मापामध्ये सगळं बसवतो ना. दुधाचं सुद्धा माप असतं किंवा धान्याचं सुद्धा माप असतं. त्यामुळे माप, प्रमाता म्हणजे मोजणारा आहे. कोण आहे? हा मी आहे. प्रमाता मीच आहे. प्रमेय, काय मोजायचे? प्रमेय, आपण भूमितीमध्ये प्रमेय केली होती लहानपणी शाळेत असताना. प्रमेय म्हणजे मोजण्याची वस्तू आणि त्याच्यामधली जी प्रोसेस आहे ती प्रमाण आहे. हे सगळं विश्वाचं प्रमाण आहे. मी कोण आहे? प्रमाता आहे आणि तो जीवरूपाने या सृष्टीमध्ये राहतो आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. आता आणखीन बघूया. मनश्रेष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. कसं आहे? आता हा जीवात्मा माझा सनातन असा अंश आहे आणि तोच या त्रिगुणात्मक मायेमध्ये स्थित असलेल्या मनास, आणि तो राहतो नुसता नाही बरं का, तो राहतो या देहामध्ये राहतो, या
जीवलोकेमध्ये देह पण आलाच. हा संसार तर आहे आणि हा देहसुद्धा या संसाराचाच एक अंश आहे, म्हणजे एक भाग आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. आणि तो काय करतो, मनःषष्ठानींद्रियाणी, इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय माहिती आहेत आणि त्याला एक मनाची जोड दिलेली आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय, पण ह्या 5 ज्ञानेंद्रियांना खेळवणारा कोण आहे, नाचवणारा कोण आहे, ते मन आहे. म्हणून ते 6वं आहे. ते 6वं इंद्रिय मनःषष्ठानी इंद्रियाणी, 6वं इंद्रिय आहे. आणि ते काय करतं, ते या मन या 5 इंद्रियांचं आकर्षण करतं. असा तो आत बसलेला ममैवांशो जीवलोके. आता बघूया याचं. आता कुठली इंद्रिय आहेत? श्रोत्र आहे, चक्षु आहे, स्पर्श आहे, रसना आहे, घ्राणेंद्रिय आहेत. ही इंद्रिय, त्याच्या जोडीला मन हे 6वं इंद्रिय आहे. आणि मन कसं आहे, थोडं हट्टी आहे. प्रमाथी बलवत दृढम पाहिलं होतं आपण. हट्टी आहे, दुराग्रही आहे. ते लवकर बुद्धीशी तादात्म्य पावत नाही. स्वतःचं वेगळंच काहीतरी सांगत असतं मन. मनच सगळं बिघडवतं, मनच नाचवतं. पण मनच पुन्हा आपल्याला या मार्गावर आणण्याचं श्रेयसुद्धा मनाकडेच आहे. तर मन या पंचेंद्रियांना नाचायला भाग पाडतं. जोपर्यंत माणूस ते रूप रस, शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाशी निगडीत राहतो, तोपर्यंत त्याला चैतन्य तत्वाकडे म्हणजे ह्या परमपदाकडे पोचणं थोडं अवघड जातं आणि म्हणून त्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. खरं म्हटलं तर तो आत्मा याच्याशी कशाशीही संबंधित नाही, तो निर्लेप आहे, असं आपण आत्ताच पाहिलं. पण प्रकृतीसह या मनाची जी आहेत 5 इंद्रिय जी आहेत ती माझीच आहे असं जेव्हा तो मानू लागतो, आत्मा तो काही करत नाही बरं का, पण आपण असं मानतो की ही 5 इंद्रिय माझीच आहे, हे विषय माझ्यासाठीचे, हे सगळं असं मानू लागतो. तेव्हा देह त्या आणि इंद्रियांचा स्वामी होऊन जीवात्मा त्या मनालाच मंत्री करतो, अमात्य करतो आणि विषयांचा उपभोग घेतो. काय म्हणतो आपण, कन्व्हिनियंट करतो, तो कन्व्हिनियन्स बघतो. कोण? तो म्हणतो की ह्या मनाला मंत्री करावं, चांगलं आहे मन, पण मला हवं ते वागायला परवानगी देतो ना, अनुमती देणारं हे मन आहे. बुद्धी बरोबर सांगत असते, बुद्धी आपल्याला अगदी परफेक्ट खरं उपदेश करत असते, बोध करत असते. पण मन म्हणतं नको, ते तिचं नको ऐकू, मी सांगतो. आणि मन हे आपल्याला खरंच फितवतं, आपल्याला वाईट मार्गाकडे, अनितीकडे वळायला भाग पडतो आणि हा विषय सगळा भोगत असतो. आणि म्हणून तर मागे आपण पाहिलं होतं, इंद्रिया आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते. त्यामुळे मनःषष्ठानींद्रिया आणि प्रकृतिस्थानी रक्षती असं तिथे म्हटलं होतं. आता ह्याचंच रूपक एक थोडंसं बोलते, कारण वेळ झालेली आता, थोडंसं रूपकात्मक बोलते. कठोपनिषदामध्ये याच्यावर फार सुंदर रूपक आहे, मागे बोलली आहे पण परत लक्षात नसेल म्हणून परत सांगते. ह्या शरीराला एक रथाची उपमा दिली. हे शरीर कसं आहे, हे रथ आहे आणि याचा स्वामी कोण आहे, धनी कोण आहे, मालक कोण आहे, तो आत्मा आहे. आत्मानं रथिनं विद्धी. रथिनं म्हणजे रथाचा स्वामी कोण आहे, आत्मा. विद्धी म्हणजे तू जाणून घे, आत्मा हा रथाचा स्वामी हे तू जाणून घे. आत्मानं रथिनं विद्धी. शरीरम रथमेवच. आणि शरीर हा रथ आहे, आत्मा मालक आहे, शरीर रथ आहे. तर झालं की नाही बरोबर. पण तरी त्याच्यात काय होतं, बुद्धिस्तु सारथी एव, बुद्धिस्तु सारथीं विद्धी मनः प्रग्रहमेवच. बुद्धीला सारथ्याचं काम दिलेलं आहे. झाल्या खरं गोष्टी. हा रथ जो आहे, शरीराचा रथ, त्याचा स्वामी आत्मा आहे आणि बुद्धी हा त्याचा ड्रायव्हर आहे, सारथी आहे. एवढं झालं असतं की नाही. पण मनः प्रग्रहमेवच, त्या बुद्धीच्या हातात लगाम दिला आहे, तो मनाचा लगाम दिलेला आहे. बरं, त्या रथाला घोडे कुठले जोडलेले आहेत, इंद्रिया आणि विषया. इंद्रिया आणि हयान्याहू. हय म्हणजे घोडे, इंद्रिय ही त्याचे घोडे आहेत. विषयांस्तेषु गोचरान. आणि विषय, त्या प्रत्येक इंद्रियाचे विषय हे त्याचे गोचर आहेत, रस्ता आहे. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते न्याहुर मनीषिणः.
आणि म्हणून जो मनीषी आहे तो बरोबर बुद्धीला सारथी करतो. मन जर का खरंच बुद्धीच्या ताब्यात असेल ना तर फारसा बिघाडच होत नाही, कारण बुद्धी बरोबर निर्णय घेते. संकल्प विकल्प करणारी, सारासार विचार करणारी, निरक्षीर विवेक असणारी फक्त बुद्धी आहे. मन थोडं भरकटू शकतं, पण मनाचा लगाम जर का बुद्धीच्या ताब्यात असेल तर भरकटणार नाही, असंच आपण इथे म्हणूया. आणि ह्या दिवाळीच्या म्हणजे मुहूर्तावर आपण ह्या 15व्या अध्यायाचे मला वाटतं 7 श्लोक झालेत, 7च झालेत, पण आपण ह्याचा सविस्तर विचार करणार आहोत. अजून 1-2 मुद्दे ह्याच्यातले सुटलेत ह्याचीही मला कल्पना आहे, किंवा ही इंद्रिय कशी नाचवतात याच्यावरही थोडंसं खरं तर बोलायचं होतं, पण आता वेळ कमी पडला आहे. पण पुढच्या वेळेला ही नाचवणारी इंद्रिय आहेत आणि आपलंसुद्धा हेच झालेलं आहे. आपण अतिशय या नाचताना आपण खरंच दमून गेलेलो आहे. ते गदिमांचं गीत आहे ना, नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला. खरंच आहे, आपण इतके नाचतोय ना, जन्मल्यापासून कळायला लागल्यापासून नुसते नाचतोय, भरकटतोय, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. आणि त्याचंच थोडंसं सविस्तर विवेचन आपण पुढच्या भागामध्ये करूया. मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. अतिशय गहन आहे, महत्त्वाचा आहे, पण इतका कंटाळवाणा नाही आहे, इतका डोक्यावरून जाणारा हा अध्याय नाही आहे. आपण जास्तीत जास्त त्याच्या खोलात जाणार आहोत, तरच आपल्याला ही गीता समजून घेता येईल. पुन्हा पुन्हा अभ्यास करूया, पुन्हा पुन्हा त्याचं श्रवण करूया, पुन्हा पुन्हा आणखीन काही आपल्याला मुद्दे सुचले तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. इंडिव्हिज्युअल व्हॉट्सॲपवर रिप्लाय केला तरी चालेल, पण मला आपल्याकडनंही काही जाणून घ्यायचं आहे. कारण आपलं बोधवाक्यच आहे ना, बोधयंत परस्परम. आपण एकमेकांना जाणून घेणार. मी कोणी ज्ञानी नाही आहे, मी कोणी व्यासंगी व्यक्ती नाही आहे, मी विद्वान तर अजिबात नाही आहे. मी तुमची मैत्रीण आहे, मी तुमच्यासारखीच आहे. फक्त जे मला कळलं ते तुमच्यापर्यंत पोचवावं एवढीच नम्र भावना, आणि त्याच भावनेने तुमच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पुन्हा आपल्या सर्वांना दिवाळीच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि इथेच थांबूया. मला मागच्या वेळेस कोणी सांगितलं होतं तसे मी फक्त हे 4 श्लोक म्हणते, म्हणजे मग आणखीन त्याच्यातलं काही बारकावे राहिले असतील चुकून तर तेही आपल्यापर्यंत पोचतील. ततः पदं तत्परिमार्गितं यैः यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. असे 4 श्लोक झालेत. आता प्रार्थना म्हणूया आणि समारोप करूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।